नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 आपण अभ्यासणार आहोत। हा जो आपला धडा आहे तो आज स्थूल वाचनातील धडा क्रमांक 4 आहे। याआधी आपण स्थूल वाचनातील 3 पाठ अभ्यासलेले आहेत। स्थूल वाचनातील 4था पाठ उत्पत्ती कोश हा आपल्याला या सेशनमध्ये अभ्यासायचा आहे। उत्पत्ती कोश या स्थूल वाचनातील पाठ क्रमांक 4 ह्याचा हा सेशन क्रमांक 1 आहे। याआधी आपण इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये स्थूल वाचनाचे पाठ अभ्यासलेले आहे। इयत्ता 8वी मध्ये आपण शब्दकोश म्हणजे काय आणि तो कसा अभ्यासायचा याची सविस्तर माहिती आपण शब्दकोश या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये अभ्यासला होता। त्यानंतर आपण इयत्ता 9वी मध्ये स्थूल वाचनातील पाठ क्रमांक 4 अभ्यासलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण कोशाचाच अभ्यास केलेला होता। विश्वकोश कसा अभ्यासावा आणि त्याचा कसा उपयोग होतो हे आपण शिकलेलो आहोत। आता इयत्ता 10वीच्या स्थूल वाचनामध्ये तुम्हाला उत्पत्ती कोशाची माहिती दिलेली आहे, तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून उत्पत्ती कोशाबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर आपण आता प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल वाचनातील उत्पत्ती कोश या पाठाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली। कोणत्याही शब्दांचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे अनुभवलेले आहे। तर आता आपण विश्वकोश म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे। कोणताही एखादा शब्द जर आपल्याला समजत नसेल, त्याचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल, तर या शब्दांचे वेगवेगळे संदर्भ आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळतात। हे शब्द तयार कसे होतात आणि कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते। शब्दांची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। आता बघा, इथे आपल्याला आतापर्यंत आपण शब्दकोश, विश्वकोश याचा अभ्यास केलेला आहे की शब्दकोश म्हणजे काय। त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की शब्दकोश कसा हाताळायचा असतो। एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर तो कसा सर्च करायचा, तो कसा शोधायचा हे आपण पाहिलं। अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा आपण त्याला म्हणतो किंवा आकारविल्य पद्धतीने आपण ते शोधत असतो। आणि त्यानंतर आपण विश्वकोशामध्ये पाहिलं होतं की त्या एका शब्दाचे आपल्याला वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात। मग ह्या शब्दांची निर्मिती कशी झाली, शब्दांची उत्पत्ती कशी झाली, ह्यामुळे आपल्याला भाषेचं ज्ञान वाढतं, भाषा समृद्ध होते आणि ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या अत्यंत आनंददायी अशा आहेत। आता इथे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या जर मुलीचे नाव सई ठेवलेले आहे, तर ह्या सई या शब्दाचा, आता बघा प्रत्येकाला आपल्याला वेगवेगळी नावं आहेत आणि प्रत्येकाच्या नावाचा काही ना काही अर्थ असतो। मग आता आपल्याला उत्सुकता असते की आपल्या नावाचा अर्थ काय आहे आणि हा अर्थ आपल्याला त्याची निर्मिती कशी झाली, जर आपलं जे नाव आहे त्या नावाची निर्मिती कशी झाली, त्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यांचा सविस्तर संदर्भ उत्पत्ती कोशामध्ये दिलेला असतो। एक उदाहरण इथे दिलेलं आहे की सई जर एखाद्या मुलीचं नाव आहे, आता सई अनेक मुलींची नावं असतात, तर सई म्हणजे एक अभिनेत्री पण आहे, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर वगैरे की नाही। तर मग आपण पाहतो की आपल्या घरामध्ये मोठी माणसं जी असतात ते आदर्श व्यक्तींचा किंवा मग देवांची नावं वगैरे आपल्या मुलांची ठेवत असतात। मग त्याचं काही ना काही त्या पाठीमागे उद्देश असतो। मग त्या जेणेकरून त्या शब्दाचा अर्थ आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर इथे सई या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितलं की सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे। आता सई याचा अर्थ काय होतो की सखी, आणि सखी हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठी अर्थ होतो मैत्रीण। हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल
आपल्या परिचयाच्या शब्दांची उत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. आता मग बघा, फक्त आपण एक नाव जर विचार करायच्या दृष्टिकोनातून जर त्याचा अभ्यास करायचा ठरला तर प्रत्येकाने जर आपल्या नावाचा अर्थ जाणून घेतला आणि त्याचा सुंदर असा अर्थ समजल्यावरती आपल्याला फार आनंद होतो. मग अशाच प्रत्येक शब्दाचा परिचय आपल्याला झाला पाहिजे, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. मग या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांची उत्पत्ती कशी झाली, हे सगळं जाणून घेणे हे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी. आणि ह्या दृष्टिकोनातूनच हा पाठ तुमच्या या पाठ्यक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे. मग आपल्याला माहीत असलेल्या शब्दांची उत्पत्ती कळणे, ती जाणून घेणे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी रस घेणे हा इतकाच उद्देश नाही, तर जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना अशा अनेक भाषा समृद्धीसाठी या उत्पत्तिकोश, शब्दकोश, विश्वकोश याची मदत घेऊन ते संदर्भ हाताळू शकतील. उत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची उत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. आता बघा, तुम्ही विद्यार्थ्यांना वाटतं की अरे हा पाठ जरा किचकट आहे, किंवा जे एकूण स्थूल वाचनामध्ये 4 पाठ आहेत तुम्हाला, तर त्याच्यापैकी एक पाठ जरी मी वगळला तर 3 पाठांचा मी छानपैकी अभ्यास केला तरी मला ह्या पाठाची गरज नाही. तर असं समजू नका. हा पाठ जरी अभ्यासक्रमासाठी नसेल तुम्हाला करायचा तरी याचा तुम्हाला भावी आयुष्यामध्ये फार मोठा मदत होणार आहे. कारण की का व्युत्पत्ती कोशाची गरज का असते आपल्याला, याचं महत्त्व ह्या पाठातून आपल्याला कळणार आहे. आणि शब्दांची उत्पत्ती कशी झाली ती ह्या सगळ्यांची सवय लागण्यासाठी ह्या हेतूने स्थूल वाचन विभागामध्ये हा पाठ ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ उत्पत्ती कोशांच्या अभ्यासातून उलगडतात. मग बघा, जेव्हा एखाद्या भाषेचा अभ्यास आपण करत असतो, मग त्या भाषेचा अभ्यासामध्ये बघा, एखादा शब्द पूर्वपरंपरागत चालत आल्यानंतर त्या शब्दामध्ये परिवर्तन होतं. मग ते परिवर्तन कसं झालं, त्याच्या उच्चारामध्ये परिवर्तन कसं झालं, मग ह्या उच्चारामध्ये परिवर्तन झालेला जो शब्द आत्ता आपल्याला पाहायला मिळतो, पण त्याचा मूळ शब्द काय होता, त्याचा मूळ अर्थ काय होता. मग शब्दाचं उच्चारण वेगळं असतं, त्याप्रमाणे त्यांचा अर्थ पण वेगळा असतो. मग ह्या सगळ्यांची शोध लावणे, त्यांची उत्पत्ती जाणून घेणे, त्यांची निर्मिती कशी झाली, ह्या सगळ्यांचा अभ्यास उलगडण्यासाठी आपल्याला विश्वकोशाचा मदत होतो, उत्पत्ती कोशाचा मदत होतो. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळे रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतो. हे विद्यार्थ्यांना समजणे हा पाठाचा उद्देश आहे. बघा, अनेक वेळा आपण काय करत असतो, शब्द बोलत असतो, पण ते शब्द कधी कधी एकच असतो, पण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अर्थाने तो वापरला जातो. उदाहरणार्थ, कर हा जर शब्द घेतला तर त्याचा एक अर्थ होतो की आपला कर म्हणजे हात, आणि कर म्हणजे ही एक क्रिया पण आहे, करणे, अभ्यास करणे, स्वयंपाक करणे, अनेक अशा क्रिया करण्यासाठी शब्दांचा प्रयोग होतो. मग कर हा जर एक शब्द आहे, पण त्याचे दोन्ही परिस्थितीमध्ये त्याचा आपण वेगवेगळा रूप वापरतो. जसं आज माझा कर खूप दुखतोय, आज मला अभ्यास करा, तू आज अभ्यास कर. तर ह्या 2 शब्दांचा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळा अर्थ धारण करतात. मग अशा रीतीने निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळे रूपे धारण करतो व प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतो. हे विद्यार्थ्यांना समजायला हवे. याच्यासाठीच हा पाठ तुम्हाला ह्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आता इथे तुम्हाला एक संवाद दिलेला आहे. या संवादावरनं आपल्याला संवादातून एक छान कल्पना सांगितलेली आहे. उत्पत्ती कोशामध्ये शब्द कसा शोधावा याची माहिती इथे सांगितलेली आहे. आपण आता संवाद वाचूया आणि समजून घेऊया. खालील संवाद वाचा. राधा आणि आई हे 2 पात्र आहेत. या संवादामध्ये त्यांच्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला उत्पत्ती कोशाची माहिती सांगण्यात आलेली आहे. पाहूयात आपण. राधा, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई, अगं ती सतारा आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाले महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली
आहे. बघा आता एका कोपऱ्यामध्ये सतार ठेवलेले आणि ते पाहून राधा आईला विचारते. तेव्हा आई काय सांगते की हे काय आहे? सतार आहे. बघा इथे तुम्हाला चित्र दिसत आहे की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण याला म्हणतो, की संगीत वगैरे गीत वगैरे गाताना जे काही वेगवेगळे प्रकारचे वाद्य असतात त्या वाद्याचा एक प्रकार आहे सतार. आणि आई सांगते राधाला की ही जी सतार आहे ना ती गावाकडे होती आणि ती तिच्या आजोबांना इनाम म्हणजेच काय बक्षीस म्हणून महाराजांकडून मिळालेली आहे आणि ते आता आपण आपल्याकडे घेऊन आलेलो आहोत. राधा, इनाम म्हणजे काय ग आई? आई हसून, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा, अगं माझ्या वर्गातली तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आई, हो मला माहीत आहे ती. राधा, आई इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? आता बघा इथे इनाम या शब्दावरून राधाला तिच्या मैत्रिणीचे आडनाव आठवते आणि मग तिच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. ती आईला विचारते, आई जर इनाम ह्या शब्दाचा अर्थ जर बक्षीस असा होतो, मग माझ्या मैत्रिणीचा आडनाव इनामदार आहे, मग हा शब्द कसा तयार झाला असेल? त्यावेळेस आई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया हं, त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची उत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आता बघा राधाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की हा इनाम शब्द कसा तयार झाला, इनामपासून इनामदार शब्द कसा तयार झाला. मग त्यावेळेस आई म्हणते, तू काळजी करू नकोस, थांब, आपण ना उत्पत्ती कोशामध्ये ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. आणि मग आई उत्पत्ती कोशामध्ये राधाला इनाम या शब्दाचा अर्थ सांगते. आता बघा इथे निळ्या अक्षरामध्ये निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे इनामचा अर्थ. इनाम न कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट. बघा आता इथे तुम्हाला इनाम या शब्दाचे मराठी वेगवेगळे अर्थ दिलेला आहे. म्हणजेच पहिला अर्थ आहे कायमची देणगी, दुसरा आहे मोफत वतन आणि तिसरा आहे बक्षीस. आणि त्याचबरोबर मराठीमध्ये अर्थ सांगत असतानाच तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा अर्थ सांगितलेला आहे की इनाम म्हणजे काय, प्राइज, गिफ्ट, इनाम अँड ग्रँट, असे 4 वेगवेगळे इंग्रजीमध्ये अर्थ दिलेले आहेत. आणि पुढे बघा कंसामध्ये तुम्हाला अर, इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. आता इथे अर म्हणजेच काय, इथे अर ही भाषा आहे अरबी या भाषेचा शॉर्ट फॉर्म इथे तुम्हाला दिलेला आहे, संक्षिप्त रूप आपल्याला पाहायला मिळत आहे अर. तर अरबीमध्ये याचा अर्थ काय आहे, इनाम. ह्या 2 इन मूळ शब्द इन आहे आणि आम हा त्याच्यामध्ये प्रत्यय लावलेला आहे आणि अशा रीतीने हा इनाम शब्द तयार झालेला आहे. म्हणजे न मध्ये आची मात्रा काढण्यात आलेली आहे, आकारी शब्द याच्यामध्ये जोडण्यात आलेला आहे. मग या अरबी इनाम या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला की वरिष्ठांकडून देण्यात आलेली देणगी. आता पुढे अजून त्यांचा संवाद संपलेला नाहीये. आई तिला तो उत्पत्ती कोश कसा हाताळायचा ते सांगत आहे. आई, बघितलंस का राधा, इथे अर लिहिलेला आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. आता बघा इनामदार या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, एक पहिला आहे इनाम आणि दुसरा आहे दार. मग आईने राधाला इनाम या शब्दाचा अर्थ शोधून दाखवलेला आहे आणि इनाम हा मूळ शब्द जो आहे तो अरबी भाषेतील आहे, तिथे ते उत्पत्ती कोशामध्ये तसं मेन्शन केलेलं आहे. आता इनामचा अर्थ समजलेला आहे. आता दुसरा जो शब्द आहे दार हा ॲक्च्युली प्रत्यय आहे. आता दार या प्रत्ययाचा अर्थ आपल्याला आई राधाला समजावून सांगत आहे. बघा इथे तुम्हाला हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये सांगितलेलं आहे दार, स्वामीदर्शक फारसी प्रत्यय, अ टर्मिनेशन शोईंग पोझिशन. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. आता बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे दार स्वामीदर्शक शब्द आहे आणि पुढे तो फारसी मधील प्रत्यय हे सुद्धा तिथे लिहिलेलं आहे. स्वामीदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय.
येथे इनामदार म्हणजेच ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार, आता बघा इथे इनामदार ह्या पूर्ण शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आणि तो उत्पत्ती कोशामध्ये कसा शोधायचा. उत्पत्ती कोशामध्ये बघा, जर व्याकरणिक भाषामध्ये आपल्याला तो पुल्लिंग आहे किंवा स्त्रीलिंग आहे ते पण आपल्याला सांगितलेलं असतं, पण इथे आपण पाहिलेलं आहे की आपल्याला तो कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहे ते सांगून तो प्रत्यय आहे का प्रत्यय विरहित शब्द आहे ते पण आपल्याला सांगितलेलं आहे. मग अशा रीतीने इनामदार या शब्दाचा पूर्ण अर्थ जर पाहायला गेला तर अर्थ होतो ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा तो. दार म्हणजेच काय, एखादी गोष्ट धारण करणारा असा. मग दुसरा शब्द तुम्हाला अजून सांगितलेला की जबाबदार. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेला आहे असा माणूस. राधा, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. तर बघा, ह्या छोट्याशा संवादामधून आईने राधाच्या मनामध्ये शब्दाविषयी जी काही त्याला इनाम ह्या शब्दाचा अर्थ कळाला नव्हता आणि त्यानंतर तिने आडनावाबद्दल पण तिने शंका निर्माण केली होती. मग राधाची शंकेचे निरसन आईने उत्पत्ती कोशातून शोधून तिला कसं शब्दांचा अर्थ शोधून काढायचा हे समजावून सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्पत्ती कोशाच्या पाठाच्या या भागामध्ये आत्तापर्यंत आपण उत्पत्ती कोश म्हणजे काय हे संक्षिप्त रूपाने जाणून घेतलेलं आहे. उत्पत्ती कोशाचा आपल्याला अजून अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.